हाय, चला रोज एक मेनू. काय तुम्ही म्हणसाल तर काल बनवले बुंदीचे लाडू आणि आज अजून तेल नाही तापलं. मस्त अशी करंजी. इकडं आहे, लाटतात आणि बनवतात. होय, शिकाय नको का? उशीर झाला जरा, तासाभरात हे सगळं झालं असतं. होय, माहितीचं माणूस असतं. तर आम्हाला 1.5 तास लागला. तर मी चिमटावलं म्हणजे शिकवलं आईने मला. होय, कसं बोटात धरायचं, कसं दूध लावायचं कडणी, कसं चिमटवायचं, बाकूर येऊन द्यायचं नाही बाहेर, आणि ते लेअर पण पडले पाहिजे. ही सगळं आईने मला शिकवलं आणि मी त्या पद्धतीने केलं. बरोबर का? आता अजून बाकूर आहे, पुढल्या वेळेस मला लाटाय शिकवा. म्हणजे लाटाय भराय शिकवलं का नाही, ह्या वर्षी पुढल्या वर्षी 2 वर्षात परफेक्ट शिकून निघायचं. म्हणजे 3ऱ्या वर्षी मला स्वतःला एकटीला सगळ्या करंजा करायला आल्या पाहिजेत. असं ह्या करंजा खूप मस्त लागतात. 8 तास पण नाही एवढा, पण माहितीचं माणूस पाहिजे. बरोबर का? हो का? आईने अशा लाट्या लाटून ठेवल्यात. इकडं ही काय म्हणते त्याला, मैसूर पाक नाही, असं काय असतं बरं, माझ्या ध्यानात नाही. भाकरवडी, त्याच्यासारखे लेअर येते त्याला, भाकरवडी सारख्या. तर तेल तापतंय, अजून काय कडकडीत तेल तापलं नाही. एक करंजी टाकून बघितली, आता मस्त झालीये. मी सगळ्या चिमटवल्यात. फुटणार नाही तर अशी शक्यता आहे, म्हणजे फुटणार नाही असं दाबल्यात, चिमटवल्यात मस्त. पण आता बघू, केल्यावर मग कळेल की आपलं कुठं चुकलंय, कुठं बरोबर आहे, काय राहिलंय करायचं, काय नाही राहिलं. तुम्हाला सगळ्या करंज्या झाल्या ना मग पण दाखवू. सकाळपासून तीच एवढं गार लागतंय 8 वाजस्तोवर. परत मेथीची भाजी बनवली, बाजरीच्या भाकरी बनवल्या. आयलेन मला दोघीच आम्ही जेवायला. ती तर गेलं फर्स्ट शिपला आणि आप्पा पण गेले रानात. दोघींना स्वयंपाक केला. शुभ्राला सध्या आम्ही झोपवले का तर ती आम्हाला करून दे ना. हो का? एवढा बाकूर सांडला तिने. दाखवते इथं गोळा करून ठेवलाय ताटात. तिला दिलं खायला त्या तंबुलं तिला गवलं आणि त्याच्यात सांडलं तिनं. म्हणलं आता सांडू दे. चला तर ह्या गोष्टीवर बघा, एक करंजी दूध लावलं साईडने, मग चिमटावली, मग आता बाकूर भरायचा. गार लागते बाय तुम्हाला. चिमटावायची मस्त पैकी छान अशी. तर असू द्या, बघा सगळ्या एक ताटले भरून करंज्या झाल्या. चला तर झाल्या आपल्या करंज्या, तळून पण झाल्या. तुम्हाला दाखवते कशा वाटते. मस्त अशा तळून पण झाल्या. एक करंजी फुटली तर सारण त्याला तुम्हाला लागल्यानं दिसेल कुठं कुठं, पण नाही, मस्त झाले बघा छानपैकी. एवढ्या झाल्या आपल्या ताटली भरून करंज्या. तर झालं, तळायचं पण झालं. त्याला थंड करायचं आणि थंड करून मग नंतर ना केळं पण दाखवते. कवा खायचं ताई केळं? फार सगळी पिकली, 3 फण्या आहेत, सगळी पिकली. आता पसारा आवरायचा. शुभ्रा उठली नाही म्हणून बरं झालं, तळोस्तोर करोस्तोर, नाहीतर ती उठल्यावर लय असतं. आहे तर आमच्या लगी लवणल्या 1 मिनिटात. कटाळा आला काय? आणि इकडं तुम्ही म्हणता काय, आम्ही काल बाजारला गेलतो रविवार, तुम्हाला तर माहिती. किती कोथिंबीर असेल, लय भारी वाळली. हाय की हिरवीगार, तुम्हाला त्या हिरवी साडी असल्यामुळे ओळखू ये नाही. हिरवीगार वाळवून कोथिंबीर ठेवली. आता ही कोथिंबीर का नाही, वर्ष 2-2 वर्ष काय होत नाही. 2 वर्ष नाही पण वर्षभर तर काय होत नाही. ज्यावेळेस 50ला 60ला पेंडी असते त्यावेळेस हीच घरची वाळवलेली वापरायची. तर असू द्या, बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. काय ग बाळ, काय शुभ्रा कोण दिसतंय त्याच्यात? तू आहे का? तुला काय लावून द्यायचंय मोबाईलला? बघू मामाच्या गावाला जाऊया. काय बघू? चुचू चिमणी,
चिव चिव चिमणी बघू 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 ती एक गाणं. आणि मामाच्या गावाला जाऊया, तिला मोबाईलला ती बघायचं या. झोपीतनं उठली आताच. देते लावून देते थोडं बघितलं का नाही मग तिला भारी वाटतं.